अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना शहरात हिंदू महासभेतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली। यावेळी जय श्रीरामच्या घोषणाबाजीने वातावरण निर्मिती करण्यात आली। हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यासमोर श्रीरामांची प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आलं व लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला। हॅलो झालं का? तेथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली। ही रॅली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेली। तेथून पुन्हा शिवाजी चौकातून मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक, डॉक्टर आंबेडकर चौक, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, 7 रस्ता, जगदंबा चौक, लष्कर, सिव्हिल चौक मार्गे पूर्व विभागातील श्रीराम मंदिर येथे गेली। तेथे श्रीरामाचं दर्शन घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला। तेथून कार्यकर्ते पुन्हा 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले। तेथे अक्षदांचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, तुकाराम चिंचणीकर, प्रशांत पवार, लतेश हिरवे, सुनील ढोणे, समर्थ बंडे, सिद्धेश्वर पाटील, प्रसाद झेंडगे, विवेक इंगळे उपस्थित होते। अयोध्यामध्ये 500 वर्षाचा वनवास संपलेला आहे, 500 वर्षाचा संघर्ष संपलेला आहे आणि रामलल्ला तिथे प्रतिष्ठापना झाली आहे। आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आता तिथं प्रतिष्ठापना करत आहेत आणि आज पूर्ण हिंदुस्थानभर आज दिवाळी साजरी व्हायला लागली आहे आणि पूर्ण हिंदू आज आनंदित आहे। आणि अजून एक सांगतो की अयोध्या आधी आता झाकलेली आहे आणि मथुरा काशी आता बाकी आहे। या दोन्ही आता अयोध्या जर झाकला तर मथुरा काशीकडे आम्ही लक्ष देणार आहे। तिथं सुद्धा आम्ही त्या भगवंताची मूर्ती प्रतिष्ठापना करणार आहे आणि आम्ही हिंदू हे कोणी आपण असंच काम करणार आहे। आमच्या इथला भेदभाव संपलेला आहे आणि परत मी पूर्ण हिंदुस्थानांना आज रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा देतो। जय श्रीराम, जय श्रीराम। हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे। या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील। आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41।